चला नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज कुणाला भेटायला आली आहे तुम्हाला आतमध्ये गेले तर मी दाखवतीच. कारण काय झालं माहिती का मैत्रिणींनो, मी आली खरं स्वातीच्या लेकरांना भेटायला. कारण ती आष्टीला होती ना तेव्हा मी नेहमी शेटपळला जाताना मी तिच्या लेकरांना भेटायला जायची, खायला घेऊन जायची, त्यांच्याबरोबर बोलायची बसायची आणि नंतर मी परत पुढं शेटपळला जायची. पण आता तिनं तिची पोरं ना तिच्या आईकडे शाळेला ठेवल्यात मैत्रिणींनो. तर म्हणलं चला आता स्वाती पण आली तर आपण तिच्या पण लेकरांना भेटावं. आणि मी तिच्या लेकरांसाठी खायला पण एवढं मोठं घेऊन आली आहे. आणि तिची लेकरं शाळेत जातात ना तर जाताना खाऊन जातील म्हणलं. तर चला तर बघूया आपण. दादे हो का, इकडं बघा कसं आहे हे ना. मी खरं ह्याला भेटायला आले बरं का, ही खूप लाडका आहे माझा. दादाची मला लय आठवण येतो मैत्रिणीनो, लय आठवण येते. आणि कधी पण मी जेव्हा फोन करेल ना तर पहिले एक शब्द असतो, आत्या तू कधी येते, आत्या तू कधी येते. मग म्हटलं चला आज रविवार आहे, ह्यांना शाळेला पण सुट्टी आहे. तर म्हणलं आपण जाऊ, स्वाती पण आली तिला पण भेटू, तिच्या लेकरांना पण भेटू. तर चला मी दाखवते पुढे चहा पाणी ती झालेलं. मैत्रिणीनो ही आहे स्वातीची आजी आणि खूप छान स्वभाव आहे आजीचा बरं का. मला आलेल्या खूप आपुलकीनं मायेनं. आणि आजीच्या तोंडनं ऐका की आम्ही आल्यावर आजी काय म्हटले. ती आजी म्हणली की आमच्या घरी रुक्माईची जोड. ऐका काय म्हणते आजी बघा. मी आजीकडे आल्यावर भेटायला आजीच्या तोंडनंच ऐका आजी काय म्हणते. कोण आलं आजी तुम्हाला भेटायला? की रुक्माईची जोडी आली. आजीनं खोटं नाही तुम्हाला सांगत, आजीनं मला आणि माझ्या नवऱ्याला विठ्ठल रुक्माईचं हे दिलं. खरंच खूप छान वाटलं. कारण आम्ही पंढरपूरवरून आजीला भेटायला इकडं आलो ना तिच्या गावाला तांबेवाला. तर आजी म्हणतात की साक्षात तिकडून पालख्या निघाल्यात आणि विठ्ठल रुक्माई आमच्या भेटीला आली. खूप छान वाटलं आहे मैत्रिणीनं, खूप छान वाटलं. आणि अशी प्रेमळ माणसं खरंच कमी आहेत बरं का हो. कारण आत्ताची दुनिया अशी निघाली की फक्त पैसा पैसा, पण अशी माणसं भेटायला पण नशीब लागतं. खरंच नशीब लागतं मैत्रिणीनं. मला आल्यापासून ना एवढं आपुलकीनं त्या बोलते, त्या इतकं छान बोलते, त्या खूप छान वाटलं मैत्रिणीनं, खूप छान वाटलं. आणि स्वातीचं माहेर पण खूप छान आहे. चला मी आता तुम्हाला स्वातीची आई दाखवते. बघा हे का, स्वातीची आई मला बघून स्वातीच्या आईला अश्रू आलेत. काय नाही फक्त मला बघितलं आणि हो का स्वातीची आई रडायला लागली. त्यात काय एवढं रडायचं सांगा. तुमची स्वाती तशीच मी पण. त्यांना एवढं वाटलं की त्या म्हणतात ताई तुम्ही आमच्या घरी आला हो, ताई तुम्ही आमच्या घरी आला. त्यांना इतकं ही वाटायला लागलंय ना, रडू नका रडू नका. आणि मी असंच येणार आहे, असं काय मनाला वाईट वाटून घेऊ नका. त्या आल्यापासून मला म्हणतात ताई तुमचं पाय आमच्या घराला लागले, ताई तुमचं आमच्या घराला पाय लागले. पण असं काय नाही मैत्रिणीनो. आणि गरीब मोठं छोटं मोठं असलं काय नाही. मी पण काय कुठली मोठी नाही, मी पण गरीबाचीच आहे. माझी पण आईवडिलाची गरिबीचीच परिस्थिती आहे. असं काय समजू नका. पण एक माणसाच्या पुढं गरीब मोठं असलं काय मनात आणायचं नाही मैत्रिणीनो. आणि त्या रडायला लागल्यात, मला पण मन भरून आले. तर आमच्या आईला वाईट का वाटतंय की बाबा सगळ्याचं चांगलं आहे, माझं का असं आहे त्याच्यामुळं आमच्या आईला वाईट वाटतंय. होईल की तर चांगलं. जाऊ द्या, माझं नशीबच तसं आहे त्याच्यामुळं माझं असं काय म्हणू नको. कुंभ राशीच्या माणसाला थोडा त्रास आहे पण होतं चांगलं. अहो किती वर्षाचा असते. आता मी तर माझ्या तर लग्नाला 26 वर्ष झालेत मैत्रिणीनो. आत्ता कुठं माझा दिवस चांगला आहेत, नाही तर मी पण खूप कष्टातनं दिवस काढलेले आहेत मैत्रिणीनो. असं काय नाही की मी दिसते म्हणजे तुम्हाला वाटतंय हिची खूप परिस्थिती चांगली आहे, ही काय तर चॅनलचं काढते, असं काय नाही मैत्रिणीनो. तर त्यांना मीच म्हणलं की काढा तुमचं जरा थोडंसं ज्या पिको फॉल ते जे करते द्या आणि त्या पापड बी ते विकते त्याच्यामुळं मी म्हणलं असं ते जाऊ द्या. थोडीशी अजून प्रगती झाली तर तुमची बी म्हणजे तुम्हाला गिरायक वाढेल, त्याच्यामुळं सबस्क्राईब वाढतेली म्हणलं तुमचे बघतेली, तुम्हाला गिरायक येईल त्याच्यामुळं. तर तसा बी त्यांचा धंदा चांगला चालतोय. पण आपलं तसंच म्हणलं नाही मी पण फॉल गोंडे करते, माझं पण व्यवस्थित चालतंय सगळं. आणि खरं सांगू मैत्रिणींनो, मी जसा चॅनल काढला ना तर मी जे व्हिडिओ टाकलं ना गोंड्याच्या साडीचं ह्याचं त्याचं किंवा मी पिको फॉल करते हे करते, तर मला त्या दिवसापासून पण भरपूर साड्या पिको फॉलला आल्यात मैत्रिणींनो. कारण एकीच्या 20-20 साड्या माझ्याकडे पिको फॉलला यायला लागल्या. आपण धंदा एक कुठला तर धंदा टाकला म्हणजे ते 25 वर्षापासून तेच करते ते. पण की आता शेरगावात आणि त्यांचं स्वतःचा प्लॉट त्यांचं म्हणजे अजून ते राहायला गेलं नाही. आता सध्या तर त्या भाड्यातच आहे त्या. पण त्यांना ओळख होईल की बाबा आपण आता इथनं जागा सोडून आपल्या नवीन घरात जाणार, त्यांचा प्रवेश होणार दिवाळीच्या नंतर. त्याच्यासाठी व्हिडिओ हे चॅनल खोललेलं आहे, तर त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि माझ्या चॅनलचं नाव असं काय नाही दुसरं की मी माझंच नाव टाकले मैत्रिणीनो, संगीता वागच. संगीता वागच. कारण असं दुसरं संगीता लाईफस्टाईल किंवा असलं काही नाही, डायरेक्ट संगीता वागच माझ्या चॅनलचं नाव आहे.
आणि मला काय वाटतं माहिती का मैत्रिणींनो, की तुम्ही असं काय मनात आणू नका. मी स्वातीला भेटायला आले म्हणजे असं ह्याच्यासाठी. आणि ती माझी वाट बघत होत्या की मी कधी जाते इकडे लेकरांना भेटायला, की त्यांना असं इतकं. तर तुम्ही तर बघितलंय माझ्या व्हिडिओमध्ये गेल्या माझ्या चॅनलमध्ये की किती बऱ्या ह्या व्हिडिओमध्ये मला आलत्या भेटायला, किती नाही त्या. आणि रात्रीचं सुद्धा आले त्या, पण मी व्हिडिओ काढला नाही. म्हणजे काय माहिती माझं त्यांचं इतकं काय एवढं नातं पूर्वजन्मीचं होतं का कसं होतं काय माहित नाही मला. त्याच्यामुळं पण जीव लावणारी माझी फक्त ननंद एवढीच एक. आणि तुम्हाला खरं सांगू का मैत्रिणींनो, तुम्ही म्हणताल की स्वातीचा पण चॅनल काढायच्या अगोदरपासून स्वातीची आणि माझी ओळख आहे खरंच. आणि तिची राधाताईमुळे, कारण राधा भालेराव आहे ना तिची जाऊच आहे थोरली, तेव्हापासून मला स्वातीची ओळख आहे. पण परत स्वातीनं चॅनल काढला, परत माझं जाणं येणं तर अगोदर बी होतं. ते पुन्हा तिनं पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिच्या व्हिडिओमध्ये दिसते बघा, 4-5 व्हिडिओमध्ये मी आहे तिच्या. शॉर्ट व्हिडिओला आहे, मोठ्या व्हिडिओला आहे, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दिसते. आणि ह्या साडीवरनं तर तुम्ही तिच्या व्हिडिओमध्ये मला नक्की ओळखचाल, कारण ह्याच साडीवर मी तिच्या आष्टीला एकदा तिच्या घरी गेलेली होती रात्रीची 9 वाजता. तर ज्यावेळेस भटीची पूजा केली त्यावेळेस ही साडी होती अंगावर. बटीची पूजा पण मी ह्याच साडीवर केलेली आहे आणि मैत्रिणींनो. तसं मला कमेंट बी आलता की 1 नंबर ताई आहे तर या कोण आहे तर ह्यांचा चॅनल विनला काय तर गेल्या वर्षी त्यांचा चॅनल नव्हता, आता या 8 दिवस झाले त्यांनी चॅनल चालू केलेला आहे. 8 ते 15 दिवस झाला असेल आहे ना ताई. त्यामुळं ना माझ्या व्हिडिओला खरंच सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुमच्यामुळं गिराईक त्यांचं वाढवू द्या, नक्की वाढणार. हा. आणि माझा व्हिडिओ बघितल्यावर या आवर्जून साड्या टाकायला या, किंवा साड्या जरी नाही टाकायला आल्या ना तर तुम्ही मला भेटायसाठी तरी या. तर ह्यांना इतकं तर माणसाची प्रेम म्हणजे आवड आहे का नाही माणसाची, लयच आवड आहे. तर चला आता बघू पुढल्या व्हिडिओ मध्ये आहे ना ताई, भेटू. तर चहा पाणी ती करून घेतो आता. नंतर एक व्हिडिओ बनवते मी. बाय. बाय.